आणि आता महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोलच्या दरात 86 पैशांची तर डिझेलचे दर 83 पैशांनी वाढले। आठवड्याभरापूर्वीच पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले होते। चंद्रपूरमध्ये डिझेल टंचाईचं संकट। सावरगावात मध्यरात्री पेट्रोल पंपावर ट्रॅक्टरच्या रांगा। शेतकरी कॅन घेऊन डिझेलसाठी ताटकळत उभे। देशभरातील 12.5 लाख केमिस्ट उद्या देशव्यापी संप पुकारणार। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला औषध विक्रेत्या संघटनांचा विरोध। 12.5 लाख केमिस्ट उद्या देशव्यापी बंद पुकारणार। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला संघटनांचा कडाडून विरोध। सातारा जिल्ह्यातील 3200हून अधिक घाऊक आणि किरकोळ औषध विक्रेते सहभागी होणार। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतली भेट। 2 दिवसापूर्वीच पार्थ पवार यांनीही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट। राष्ट्रवादीतील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवार यांचा पुढाकार। तटकरे पटेल यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर पटेल आणि तटकरे यांनी नाराजी व्यक्त केल्यानं राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम। सुनेत्रा पवार आठवड्याभरात राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करणार। नेत्यांमधील विसंवाद गैरसमज दूर करण्यासाठीच बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। शिवसेना आमदार बच्चू कडू यांना विदर्भात मोठी जबाबदारी। शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेतेपदी नियुक्ती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर बच्चू कडू यांना जबाबदारी। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोठेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। शिवराज मोठेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक। शिवराज मोठेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर। 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका मोठेगावकरनं 23 एप्रिललाच मिळवली। शिवराज मोठेगावकरनं आपल्या मुलासाठी नीट पेपर फोडल्याचा संशय। मोठेगावकरचा मुलगा 12वीला असल्याची माहिती। मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी मोठेगावकरनं आग्रह धरला, सूत्रांची माहिती। नाशिकमधील श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्रमात ठाकरेंचे खासदार राजभाऊ वाजे। अरविंद सावंत नाशिकमध्ये असतानाच वाजे शिंदेंच्या कार्यक्रमाला उपस्थित। वाजेंच्या हस्ते उपमहापौर विलास शिंदे यांच्या सभागृहाचं उद्घाटन। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली शिंदेंची भेट। मात्र आष्टीकरांनी ऑपरेशन टायगरच्या चर्चा फेटाळल्या। ठाकरेंची साथ सोडणार नाही, आष्टीकरांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। एसटीच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ नाही। मात्र केंद्र आणि राज्यांना कोणतीही मदत न केल्यास भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात याच मुद्द्यावर चर्चा सुरू। आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा। नाशिकच्या मालेगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ। वर्षानुवर्ष नदीत रक्तमिश्रित पाणी सोडलं जात असल्याच्या मुद्द्यावर बैठक। मात्र बैठक ऑन कॅमेरा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केल्यानं गोंधळ। अंबरनाथमध्ये शिवसेना भाजप युतीवर शिक्कामोर्तब। अंबरनाथ पालिकेत निवडणुकीतील विरोधी आता सोबत आल्यानं पालिकाच विरोधक मुक्त झाले। सर्वच जण सत्तेत सोबती असल्याचं चित्र। भोंदू खरात आणि नामकरण आवारेची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी। ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार। खरातला मुंबईतील PMLA कोर्टात हजर केलं जाणार। सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारेचा पाठिंबा काढण्याची मागणी। स्टाईसमधील विरोधी संचालकांची मागणी। भोंदू खरात प्रकरणात आवारेचं नाव आल्यानं संचालकांची मागणी। भिवंडी पालिकेत भाजप शिवसेनेत स्थायी समितीच्या निवडणुकांवरून आरोप प्रत्यारोप। भाजपचे नगरसेवक गैरहजर राहिल्यानं सेक्युलर फ्रंटमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या ईशा खान यांचा विजय। कांदा प्रश्न सोडवायला हिंदुत्ववादी सरकार आहे। लोकांनी फडणवीसांना मुख्यमंत्री केलाय आणि तुम्हाला विरोधात बसवलंय। रोहित पवार यांनी केलेल्या टीकेवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर। जरांगेंचं आंदोलन फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी जरांगे म्हणाले होते जीआर निघाला, न्याय मिळाला। जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेवरून अमित साटम यांची टीका। तीर्थक्षेत्र विकास कामं दर्जेदार सुविधांसह कालमर्यादेत पूर्ण करावी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना। महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्र, गडकिल्ले आणि ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी 993 कोटींच्या कामांना मान्यता। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावर आंदोलन। चक्काजाम केल्यानं 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे। भिवंडी पालिका मुख्यालयात किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा दिली भेट। भिवंडीत जन्म मृत्यू प्रमाणपत्रांचा घोळ सुरूच असल्याचा सोमय्यांचा आरोप। 10 महिन्यात 1500 दाखले दिल्याचा सोमय्यांचा दावा।
नाशिकमधील डोंगराळे गावात 3.5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर हत्येचं प्रकरण. आमदार रोहित पवार यांनी पीडित चिमुकलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबियांचं सांत्वन करत रोहित पवार यांनी प्रकरणाची माहिती घेतली. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण. मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शिंदेंच्या शिवसेनेनं स्वीकारली. नीलम गोऱ्हे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी संवाद साधला. राज्य राखीव पोलीस दलाची परीक्षा अखेर रद्द. 100 पैकी 85 प्रश्न एका पुस्तकातून आल्यानंतर मोठी कारवाई. 24 मे रोजी नव्यानं लेखी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये इंधन पुरवठा करणारे पेट्रोल पंप बंद नाही. 80% पेट्रोल पंप बंद असल्याची अफवा. नागरिकांनी पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं आवाहन. पुणे पेट्रोल पंप असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपाळे यांची माहिती. नाशिकच्या इगतपुरीमधील पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची गर्दी. इगतपुरी आणि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोजकच पेट्रोल डिझेल येत असल्यानं वाहनधारकांना मोठा फटका. मिळेल तिथून इंधन घेण्यासाठी एकच झुंबड. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगावच्या पेट्रोल पंपावर गर्दी. पंपावर ट्रॅक्टर, कार आणि दुचाकींची गर्दी, तर कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठीही रांगा. मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात. 13 जणांचा मृत्यू. साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात. ट्रकमध्ये 100 पेक्षा अधिक लोक असल्याची माहिती. पालघरच्या धानिवरीतील अपघातानंतर पालकमंत्री नाईक यांच्याकडून रुग्णालयात जाऊन जखमींची भेट. पालघरमध्ये वऱ्हाडाच्या टेम्पोच्या अपघातात 13 जणांचा मृत्यू. 23 तारखेला ऐतिहासिक संरक्षण उत्पादन केंद्राचं उद्घाटन. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत उद्घाटन. नवीन संकुल संरक्षण उत्पादन प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया. राज्यात उकाड्यापासून दिलासा मिळण्याचे संकेत. आजपासून तापमानात घट होण्याची शक्यता. मात्र विदर्भात पुढील आठवड्याभर उष्णतेची लाट कायम राहणार. आरटी प्रवेशासाठी 23 मे अंतिम मुदत. दुसऱ्या फेरीत 20,000हून अधिक पालकांना प्रवेशाचे SMS. राज्यातील 8,701 शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू. राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर. संबंधित शाळा आणि विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर निकाल पाहता येणार. गुण पडताळणीसाठी 18 मे ते 17 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा. नवी मुंबईच्या पाम बीच रोडवर कार चालकाची स्टंटबाजी. कारमध्ये बसून दारू पितानाचा व्हिडिओ व्हायरल. नवी मुंबई पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाकडून 3.15 कोटींचं सोनं जप्त. दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना अटक. कर्जतमधील निसर्ग वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. टोरंट, पोशीर आणि शिलार प्रकल्प कर्जत तालुक्यात नको. शेतकऱ्यांची मागणी. पर्यावरण बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन. विरारच्या अर्नाळा इथल्या आदिवासींच्या घरावर तोडक कारवाई केल्यानं आमदार राजन नाईक यांच्या घरावर आदिवासींचा मोर्चा. कारवाईमुळे 100 पेक्षा अधिक आदिवासी नागरिक बेघर. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई. जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांच्या डोक्यावर हंडा घेऊन पुणे जिल्हा परिषदेच्या सीओच्या केबिनमध्ये ठिय्या. पाणी टंचाईवरून प्रशासनाला धरलं धारेवर. मॉडर्न कॉलेज विरोधात पुणे महापालिकेत काँग्रेस आक्रमक. कॉलेजची मान्यता रद्द करण्याची काँग्रेसची मागणी. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचं आंदोलन. मॉडर्न कॉलेजच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक केल्यामुळे अडचणी वाढल्या. नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील बोरगाव जवळील चिखली इथे हौदात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू. घराजवळ खेळताना जवळच घराच्या बांधकामासाठी खोदलेल्या पाणी साठवण खड्ड्यात पडल्यानं 2ही बालकांचा मृत्यू. व्यावसायिकाच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. भंडाऱ्यातील घटना. व्हिडिओ शूट करून जीबी क्लबचे मालक ललित सिंग बैस यांच्यावर आरोप. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी बैस यांनी त्रास दिल्याचा आरोप. बदलापूरमध्ये जनगणनेच्या कामात हलगर्जी करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल. आदेश देऊनही कर्तव्यावर हजर न राहिल्यानं कारवाई. वारंवार नोटीस देऊन आणि फोन करूनही संबंधितांकडून प्रतिसाद नाही. तुळजाभवानी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल. अभिषेक अशोकराव साळुंके आणि हर्ष सोंजी या दोघांना मंदिरात प्रवेशबंदी. दोघांनी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न केल्यानं कारवाई. जळगावमध्ये भूसंपादन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाची फसवणूक. भूसंपादनासाठीचा वाढीव मोबदला मिळवण्यासाठी फसवणूक प्रकरणात 16 गुन्हे दाखल. पाचोरा तालुक्यातील पाझर तलावाच्या कामासाठी जमिनीचं भूसंपादन. सोलापूरच्या माढ्यातील भोंदू गुरुमाऊलीचा आणि त्याच्या भावाचा जामीन अर्ज फेटाळला. दोघांचा जेलमधील मुक्काम वाढला. भोंदू गुरुमाऊलीनं असंख्य नागरिकांची फसवणूक केल्याचं पोलीस तपासात समोर. अमरावतीच्या परतवाडामध्ये ओळख लपवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार. परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अचलपूरच्या
अशरफपुरा इथल्या मोहम्मद शारिकला बेड्या. पीडिता गतिमंद असल्याची पोलिसांची माहिती.